श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळी सकाळी उठून माझ्या झाडांना पाणी घातलं. मी मोस्ट ऑफ 10च्या पहिलंच झाडांना पाणी घातलं बिकॉज उन्हाळा चालू झालाय. त्यानंतर छानपैकी अंघोळ केली, हेअर वॉश केला होता आज मी मस्तपैकी. हेअर छानपैकी पुसून घेतले, त्यानंतर कॉफी पिली. त्यानंतर मी माझ्या माशांना बघत बसले. हे मासे ऍक्च्युली ताईचे आहेत माझ्या, पण खरंच मस्त वाटतात बघायला. आज की नाही तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करते. चला एकत्र मिळून बनवूया की. कढई गरम झाली, त्यामध्ये तूप ऍड करायचं. तूप छानपैकी मेल्ट झालं, त्यानंतर ओलं खोबरं बारीक ते सुद्धा ऍड करायचं. त्यानंतर गुळ असतो आपल्या घरातला, तो सुद्धा आपल्याला चवीनुसार टाकायचा. आपल्याला जेवढं प्रमाण असेल तेवढं टाकून छानपैकी त्याला परतून घ्यायचं. त्यानंतर वेलचीची पूड, काजू बदाम ते टाकून छानपैकी त्याला एकजीव करायचा. 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आपलं सारण झालं तयार. चला उकड करून घ्या. काय करायचं, वापस कढई ठेवायची, 1 वाटी दूध टाकायचं, त्यात तूप टाकायचं आणि मोदकाचं पीठ मिळतं रेडीमेड, ते टाकून छानपैकी त्याला हटवून घ्यायचं. त्यानंतर मग 5 मिनिटं त्याला वाफेवर ठेवायचं. त्यानंतर छानपैकी त्याला मळून घ्यायचं. ओल्या पाण्याचा हात लावत जायचा, मग गरम कमी लागतं. साच्याला तूप लावायचं, मग ते पीठ ठेवायचं, मध्ये एक होल टाकून छानपैकी त्याची पाकळी करून घ्यायची. मला आता मोस्ट ऑफ हाताने पण जपतात, पण साच्याचं मी तुम्हाला दाखवते इझी. सारण भरायचं, त्यानंतर मागचं जे आहे ते झाकून टाकायचं. त्यानंतर तयार आहे आपला यमी यमी असा मोदक. छानपैकी उकड करून घ्यायची. वर हवं असेल तर तुम्ही केसर लावू शकता. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.